धंगेकर यांच्याकडे माझा निरोप गेलेला आहे। महायुतीमध्ये मिठाचा खडा नको असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। दिल्लीमधल्या मोदींच्या भेटीनंतर शिंदेंनी ही माहिती दिली आहे। धंगेकर यांना जो निरोप द्यायचा तो दिला। कारवाईच्या प्रश्नावर शिंदेंनी हे उत्तर दिलं आहे। रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये। त्यांच्यावरती कारवाई करणार का त्यांच्या वक्तव्यावरून? नाही, आता त्या धंगेकरांच्याकडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि धंगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतील। घटक पक्षाचे नेते म्हणून माननीय शिंदे साहेबांची भूमिका अत्यंत योग्य आहे, त्याचा आदर मला वाटतं धंगेकरांनी करावा। परंतु पक्षापेक्षा, नेत्यांपेक्षा, आचार विचारांपेक्षा मी कोणतरी वेगळा आहे, मी काहीतरी पुणेकरांसाठी वेगळं करतोय हे दाखवून स्वतःची स्पेस निर्माण करण्याचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न धंगेकरांचा आहे। त्याने आत्ता आपल्याला कळेल ते शिंदे साहेबांचा आदेश मानतात की मानत नाहीत। तर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल आहे असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। धंगेकर यांच्याकडून मोहोळांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र शेअर करण्यात आलेलं आहे। मोहोळांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये 6 ते 7 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख आहे असं धंगेकर म्हणाले। जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन भेटू असं देखील धंगेकर यांनी म्हटलंय। त्यांनी काल माझ्यावर खंडणी आपलं जमीन बळकावण्याचा गुन्हा आहे, तर त्यांनी तो गुन्हा दाखवला तर मी त्यांचे ते म्हणतील ते मी करायला म्हणजे सजा भोगायला तयार आहे। खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही त्यांची पद्धत आहे। आणि मग त्यांचं ते म्हणले माझ्यावर एक गुन्हा नाही म्हणून मी त्यांचे ॲफिडेविट काढलं। मग ॲफिडेविटमध्ये 6-7 गुन्हे त्यांच्यावर निघले। एक 10 आमच्या दलित बांधवांवर अन्याय केला, तो पोलिसांनी काही कारवाई नाही केली, मग तो गुन्हा रजिस्टर आहे ना। आणि मग अशा वेळेला तुम्ही आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं उघडून, अशी त्यांची ती पद्धत झालेली आहे। काल त्यांना भेट नाही घेतली, काल त्यांना माझ्या माहितीप्रमाणे बोलवलं असेल। आणि देवेंद्र फडणवीस साहेब चाणक्य राजकारणी आहेत, ज्या जैन धर्मांनी कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिलेत। पण काही विकृती लोक जाणून बुजून ह्याच्यामध्ये मलिदा खाण्यासाठी ह्या व्यवहारामध्ये आपली ताकद वापरून ह्याच्यामध्ये मग बँक असेल, रजिस्टर असेल, सगळी जी ही शासकीय यंत्रणा आहे ही एकदम सोप्या पद्धतीने आणि सुलभ पद्धतीने त्या बिल्डरच्या घशात कशी जाईल हा भीम पराक्रम मुरलीधर मोहोळांनी केलेला आहे। त्यामुळे ह्याची जबाबदारी